हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण स्थूल अर्थशास्त्र हा SY BComचा पेपर जो आहे, ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, त्या विषयामधल्या एका भागाबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रहो, पाठीमागच्या वर्षाला म्हणजेच FY BComमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केलेला होता. आपल्या लक्षात असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राची चर्चा आपण त्यावेळीही केलेली होती. कारण कुठल्याही एका शास्त्राचा विचार करत असताना दोन्हींचा अर्थ समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र समजून घेताना स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला पाहिजे आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार करताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला पाहिजे. त्यामुळं या वर्गात या वर्षीच्या पेपरमध्ये स्थूल अर्थशास्त्र नावाचा पेपर तुमच्या अभ्यासक्रमासाठी आहे. त्यामधला एक टॉपिक आज आपण चर्चा करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचा विचार करत असताना मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे पाठीमागच्या वर्षी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केलेला होता. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वैयक्तिक घटकांचा विचार करणारे शास्त्र आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत घटकांचा सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास केला जातो. त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. आता स्थूल अर्थशास्त्राचा विचार बरोबर त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. तर स्थूल अर्थशास्त्राचा विकास कसा झाला? तर स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या प्रामुख्यानं दोन पद्धती आहेत. या दोन्ही पद्धतीने अर्थशास्त्राचा अभ्यास करता येतो. त्यामध्ये प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा विचार करत असताना तो समग्र पद्धतीनं अभ्यास केला जातो आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीनं अभ्यास केला तर तो सूक्ष्म पद्धतीनं वैयक्तिक घटकाचा मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्राचा विकास हा 1929च्या जागतिक महामंदीनंतर झालेला दिसून येतो. 1929ची जी जागतिक महामंदी आली त्यानंतर ती 1935पर्यंत टिकली आणि त्यावेळेला हे अर्थशास्त्र जास्त प्रकर्षेनं पुढं आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळी लॉर्ड केन्सनं या स्थूल अर्थशास्त्राचा प्रामुख्यानं विकास केला असं आपल्याला म्हणावं लागेल. 1933मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी स्थूल अर्थशास्त्र हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. त्यानंतर विविध आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या काय आहेत किंवा ही संकल्पना काय आहे हे आपण विचार करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण व्याख्या बघूया. काही तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या कुठल्या आहेत त्याचा आपण विचार करूया. आता के.ई. बोल्डिंगने एक व्याख्या केलेली आहे, जे ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याने काय व्याख्या केलेली आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक्स थेरी इज दॅट पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स which studies the overall averages and aggregate of the system. म्हणजेच काय तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तणुकीचा आणि कार्याचा एकत्रित अभ्यास केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र पद्धतीनं
सरासरी पद्धतीनं एकत्रित घटकांचा अभ्यास केला जातो, असं के.ई. बोल्डिंगनं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील विकासाचा दर, सकल देशांतर्गत उत्पादन आणि भाववाढीसारख्या अर्थव्यवस्थेतील समस्यावर याच्यामध्ये प्रकाश टाकला जातो. आता त्याच्यानंतर दुसरी व्याख्या जी आहे ती कार्ल शाप्रो यांनी केलेली आहे. तर कार्ल शाप्रो काय म्हणतात, हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. मॅक्रो इकॉनॉमिस्ट डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल असं ते म्हणतात. म्हणजेच काय, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. ॲज अ होल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. उदाहरणार्थ आता बेरोजगारी म्हणजे भारतातील संपूर्ण बेरोजगारीचा अभ्यास करणारं शास्त्र, जे स्थूल पद्धतीनं अभ्यास केलं जातं, त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची एक व्याख्या आहे गार्नर ॲक्ले, हे पण ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते काय म्हणतात, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार, अर्थव्यवस्थेची किंमत पातळी, अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पादन मूल्य, त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार, अर्थव्यवस्थेची संसाधने, रोजगार किती प्रमाणात निर्माण केला जातो, यासारख्या घटकांचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. ॲक्ले सारख्या अर्थशास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे थोडक्यात, तर एकूण अर्थव्यवस्थेतील संसाधनं कुठल्या प्रकारची आहे, ते किती प्रमाणात वापरले जातात, त्याच्यामुळे रोजगार किती निर्माण केला जातो किंवा रोजगाराच्या काही समस्या आहेत, या सगळ्यांचा एकत्रितपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय, असं ॲक्ले यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची व्याख्या आपल्याला बघावी लागेल, ती म्हणजे प्रोफेसर जे.एल. हॅन्सन यांची. ते काय म्हणतात, तर अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण भांडवल गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयातील संबंधित घटकाचा विचार करणाऱ्या अर्थशास्त्राचा भाग म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजेच काय, तर यांनी सुद्धा त्याच भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये वेगळी व्याख्या मांडलेली आहे. एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण भांडवल, एकूण राष्ट्रीय उत्पन्नासारख्या एकत्रित मोठ्या समुच्चयाचा, मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. तर अशा एकत्रित ह्या 2-4 व्याख्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र पद्धतीनं, सरासरी पद्धतीनं अभ्यास केला जातो आणि एकत्रित अभ्यास केला जातो. आता यासाठी एक उदाहरण बोल्डिंगनं दिलेले आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर जंगलातील प्रत्येक झाडाचा अभ्यास न करता संपूर्ण जंगलाचा किंवा वनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रानं जर जंगलाचा अभ्यास करायचा ठरवला, तर संपूर्ण जंगलाचा एकत्रितपणे अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. तर असं स्थूल अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, या सगळ्या व्याख्येवरून स्थूल अर्थशास्त्राचा जर आपण एकत्रित अर्थ बघितला, तर समकलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांचा अभ्यास न करता अनेक व्यक्तिगत घटकांनी मिळून बनलेल्या समूहाचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा, व्यक्तिगत किमतीच्या ऐवजी सर्वसाधारण किंमत पातळीचा, व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास केला जातो. त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणलं जातं. म्हणजे ब्रॉड लेवलला, व्यापक लेवलला या अर्थशास्त्रामध्ये, या पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो. अशा पद्धतीनं आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, हे वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या व्याख्येवरून आपण बघितलेलं आहे. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कुठंपर्यंत आहे हे आपल्याला पाहावं लागेल. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे तिचा विस्तार कुठंपर्यंत आहे, तर सुरुवातीला आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं, तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती फार मोठी आहे. ते सर्वच घटक तिला स्पर्शून जात असतात, मग त्यामुळे तिची व्याप्ती मोठी आहे. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विचार करत असताना एक मुद्द्याच्या आधारे आपण बघू. पहिला मुद्दा असा म्हणता येईल आपल्याला, उत्पादन. तर अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून कोणत्या प्रकारचं उत्पादन होतं, किती प्रमाणात होतं, ते कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, या सगळ्यांचा एकत्रित
उत्पादनाचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग शेतीतील उत्पादन असेल, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन असेल, तर अनेक विविध क्षेत्रातील उत्पादनं असतील. त्या उत्पादनांचा एकत्रितपणे उत्पादन किती झालं याचा विचार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरा मुद्दा रोजगार. तर अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये एकूण रोजगार निर्मिती किती झालेली आहे? अर्थव्यवस्थेमध्ये किती संसाधनं आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये रोजगार निर्मिती किती प्रमाणात झालेली आहे? अजून बेरोजगारीचं प्रमाण कसं आहे? अजून किती लोकांना रोजगार निर्माण केला जाऊ शकतो? तर असं एकंदरीत रोजगाराची परिस्थिती काय आहे? हा रोजगाराचा सकल अभ्यास, संपूर्ण अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हा अर्थव्यवस्थेचा आरसा समजला जातो, कारण राष्ट्रीय उत्पन्नावरून अर्थव्यवस्थेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होत असतं आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, ती किती पद्धतीनं वाढतं आहे, त्यामध्ये कुठल्या पद्धतीनं वाढायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय तुलना काय आहे, या सगळ्यांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी. तर अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, तो GDPचा दर, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर किती आहे, आर्थिक वृद्धी किती प्रमाणामध्ये झालेली आहे, पाठीमागच्या वर्षी हा GDPचा रेट किती होता, यावर्षी किती प्रमाणात आहे, पुढच्या वर्षी तो किती टार्गेट ठेवायचं आहे. तर अशा इकॉनॉमिक ग्रोथ वेगवेगळ्या क्षेत्राचा असेल किंवा एकूण इकॉनॉमिक ग्रोथ जो आहे तो किती असायला पाहिजे, किती झालेला आहे, या सगळ्याचा इकॉनॉमिक ग्रोथचा विचार या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पैसा. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पैसा अधिष्ठित अर्थव्यवस्था बनलेली आहे. त्यामुळे पैसा हा विकासाचा मूळ बिंदू बनलेला आहे असं म्हटलं तर फारसं वेगळं ठरणार नाही. आणि त्यामुळे पैसा कसा निर्माण केला जातो, पैशाला मागणी काय येते, कशी वाढते, पैशाचा पुरवठा, पैशाला मागणी, पैशाचा पुरवठा कधी वाढवावा लागतो, कधी कमी करावा लागतो, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा भाववाढ होते, कधी भावघट होते, या एकूण भाववाढ भावघटीच्या पाठीमागं अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पैशाचा पुरवठा आणि पैशाला असणारी मागणी या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि त्यामुळं पैशाचा विचार ह्या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीमधला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आजच्या जगामध्ये कोणताही एक देश स्वतंत्र राहू शकत नाही. प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापाराने जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळं प्रत्येक देशाचा उद्देश हा आपला आंतरराष्ट्रीय व्यापार कसा वाढेल या दृष्टीनं प्रयत्न होत असतो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार हा खूप व्यापक अभ्यासाचा भाग आहे. प्रत्येक देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहारशेष, व्यापारशेष या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक देश आपला व्यवहारशेष किंवा व्यापारशेष अनुकूल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते अनुकूल करत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्यात कशी वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये निर्यात कशी वाढेल आणि आयात कशी कमी होईल याचा विचार करत असतो. आणि यासाठी विनिमय दर महत्त्वाचा असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हे व्यापारशेष, व्यवहारशेष अनुकूल करण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली पाहिजेत, त्यासाठी विनिमय दर ही संकल्पना महत्त्वाची आहे. विनिमय दर म्हणजे एक देशाचा दुसऱ्या देशातील चलनाशी असलेला विनिमय दर. उदाहरणार्थ $1 बरोबर किती रुपये द्यावे लागतील हा दर. तर हे सगळ्याचा अभ्यास ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो किंवा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा पुढचा भाग म्हणजे किंमत पातळी. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्थव्यवस्थेमध्ये किमती सातत्याने वाढत असतात किंवा कमी होत असतात. तर अशावेळी किंमत स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये काय पावलं उचलली पाहिजेत, सर्वसाधारण किंमत पातळी स्थिर करण्याच्या दृष्टीनं चलनविषयक धोरण कसं राबवायला पाहिजे,
भाववाढ कशी आटोक्यात ठेवायला पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारीचा दर कसा वाढायला पाहिजे, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना किंमत पातळी जनरल प्राईस लेवल ज्याला आपण म्हणतो, तो अभ्यासाचा हा अर्थशास्त्राच्या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण सर्वसाधारण किंमत पातळी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्याला वस्तू आणि सेवांच्या किमती वाढू लागल्या तर त्याचा परिणाम हा ग्राहकांच्या जीवनमानावर होत असतो आणि तो होऊ नये यासाठी सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळे घटक आहेत, या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं, तर साधारणतः स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्यातून स्थूल अर्थशास्त्राची ही संकल्पना आपल्या लक्षात आली. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कुठंपर्यंत आहे, तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही अर्थव्यवस्थेतील उत्पादन, अर्थव्यवस्थेमधील रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी, पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि किंमत पातळी हे सगळे या सगळ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येऊ शकतो. आणि हा छोटासा टॉपिक आपण यामध्ये अभ्यासलेला आहोत. धन्यवाद. सगळ्यांचे आभार.